सातपुडा वॉरियर्स वर्सेस CMA टायगर यांच्यामध्ये हा महत्त्वपूर्ण सामना असेल, कारण क्वालिफिकेशन दावावर लागलेला आहे. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय नक्कीच होईल. टॉस नाणेफेकीचा कोल आपण बघितला. सातपुडा वॉरियर्स संघाने नाणेफेकीचा कोल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. काल देखील चांगली कामगिरी नाणेफेकीचा कोल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काल देखील संध्याकाळच्या सत्रात बघितलं 180 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या 4-5 धावांनी सामना गमावला होता, परंतु मन जिंकली होती सातपुडा वॉरियर्स संघाने देखील. आज हा महत्वपूर्ण सामना असेल दोन्ही संघासाठी. सलामीची जोडी सागर एक माणूस पाठव बरं. डॉक्टर निलेश आणि त्यांच्या साथीला पहिला चेंडू हलक्या हाताने खेळत काढलाय. मिड ऑफच्या दिशेला चेंडू टोलवला. एक धाव सहजरित्या पूर्ण करेल. यासोबतच धावफलकावरती एक धाव. सातपुडा वॉरियर्स संघाला डॉक्टर योगेश आले पहिलं षटक घेऊन. हे देखील चांगला चेंडू होता. उत्तर नव्हतं या चेंडूचं. बॅटर देखील बीट झाले, विकेट किपर सुद्धा बीट झाले. चांगला चेंडू बॅटची बाहेरची कडा घेता चेंडू गेला होता. एक चान्स देखील क्रिएट झाला होता. चांगला प्रयत्न विकेट किपर यांच्या माध्यमातून 2 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक डॉक्टर योगेश घेऊन आलेत. काल देखील चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून राहिला होता. पायावरच्या चेंडूला फ्लिक केलाय. चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू जाऊन पडतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत फलंदाज. थोडा दिशाहीन चेंडू पायावरच्या चेंडूला फ्लिक करत असताना या चेंडूवरती प्राप्त झाल्या. हे पुन्हा पायावरच्या चेंडूला फेकून दिलंय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण या चेंडूवरती देखील. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 5 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे डॉक्टर योगेश यांच्या माध्यमातून. यावेळी खोदून काढत असताना चांगला चेंडू पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू फील्ड केला. एकच धाव या चेंडूवरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी करतायत. चांगला क्रिकेटचा खेळ इथे होताना दिसतोय. सकाळच्या सत्रातील पहिला सामना नाणेफेकीचा कोल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, आणि तो कर्णधाराचा हा निर्णय आतापर्यंत सार्थ ठरवत आहेत गोलंदाज योगेश, डॉक्टर योगेश. हे पुन्हा
स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू पाठवला, हा चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार आलाय डॉक्टर निलेश यांच्या बॅट मधून. धावफलकावरती या 4 धावाच्या सहाय्याने 1 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. पहिला चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, हा चेंडू देखील गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्ररक्षण कौ कॉर्नरून धावत येत, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही. सातपुडा वॉरियर्स संघाला विनंती असेल की एक 12th मॅन कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सातपुडा वॉरियर्स संघाला विनंती असेल. गोलंदाजाचं नाव देखील कळवायचं आहे. यावेळी चांगला चेंडू, गतीमध्ये देखील परिवर्तन. काल देखील चांगली गोलंदाजी डॉक्टर आशिष राठी यांच्या माध्यमातून राहिली होती. चांगला अष्टपैलू खेळाडू देखील आहे डॉक्टर आशिष राठी. फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी कालच्या दिवसामध्ये. यावेळी देखील कौ कॉर्नर क्षेत्राचा चेंडू खेळाय. शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक देखील हजर आहे. हा चेंडू अडवण्यासाठी एक चौकार आला होता डॉक्टर निलेश यांच्या बॅट मधून. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढत असताना मिड ऑफच्या दिशेने हा चेंडू पाठवलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 14 धावा, एकेरी दुहेरी धावाने धावसंख्या 14 धावेवरती. चौकार देखील आलाय डॉक्टर निलेश. यावेळी देखील कट केलाय. स्क्वेअर कॅचचा भारदार फटका खेळत असताना, परंतु क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरवरून धावत येत हा चेंडू अडवताय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा या चेंडूवरती देखील प्राप्त होतील. 16 धावा. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. अपील होत असताना आणि पहिला हादरा लागलाय. चांगला चेंडू पेश करत असताना आणि तदनंतर यष्टी रक्षकाचा देखील सहारा मिळाला. पहिला गडी गारद होतोय डॉक्टर निलेश डॉक्टर मंगेश यांच्या स्वरूपात पहिला हादरा लागलाय. सिंह में कॉट बिहाइंडचा शिकार होत असताना डॉक्टर मंगेश पहिला हादरा लागलाय. 16 धाव संख्येवरती. नवीन फलंदाज आता डॉक्टर शंतनू आले डॉक्टर मंगेश यांची जागा घेण्यासाठी. दोन्ही संघांना या सामन्यामध्ये विजय मिळवणं आवश्यक असेल, कारण क्वालिफिकेशनचा ते आता नवीन गोलंदाज स्ट्राइक गोलंदाजी एंड वरती. यावेळी देखील बाहेरची कडा चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एकच धाव या एकेरी धावाने खातं उघडतायत डॉक्टर शंतनू देशमुख सर. 18 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात प्रगतीपथावरती. पॉवर प्लेचं शेवटचं षटक घेऊन आलेत डॉक्टर आदित्य जाधव सर. यावेळी देखील खोलवर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढत असताना लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू पाठवलाय. थोडं फंबल झालंय, त्याचा फायदा घेत 2 धावा सहजरित्या पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. 2 धावेनिशी धावफलक हलतंय. धावफलकावरती 20 धावा.
पायावरचा चेंडू देखील होता, थोडा दिशाहीन चेंडू. वाईट चेंडू घोषित करत असताना डाव्या एसटीच्या खूपच बाहेर हा चेंडू. अतिरिक्त धाव एक्स्ट्रा मध्ये देखील भर. पहिली एक्स्ट्रा रनची धाव येत असताना 21-1. शंतनू आणि निलेश. यावेळी देखील चांगला चेंडू, यारकर चेंडू पेश करत असताना 21 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. यावेळी देखील लॉफ्टेड फटका खेळलाय, चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक टप्पा चेंडू अडवतायत. क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील वाढलाय बीडीपीएल 10 मध्ये. चांगले प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्टेप आउट करत सरळ मिड ऑफच्या दिशेने हा फटका सजवत असताना एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. यासोबतच 3 षटकाची समाप्ती इथे होताना दिसते. पॉवर प्लेचे 3 षटक संपले. कसून गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे. 23 धावा धावफलकावरती असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर विचार केला तर सातपुडा वॉरियर्स संघाने हा पॉवर प्ले जिंकला, कारण 23 धावा त्यांनी फक्त खर्च केल्या आणि एक गडी देखील डॉक्टर मंगेशांच्या स्वरूपात बाद केला. तसं बघितलं तर हा जो 3 ओव्हरचा सामना आहे पॉवर प्लेचा, याच्यामध्ये थोडंसं सांगता येईल आपल्याला की सातपुडा संघाने चिखली संघाला बऱ्यापैकी रनापासून थोडं दूर ठेवलेलं आहे. परंतु येणारा जो सामना आहे, या सामन्यामध्ये कदाचित चिखली हे अतिशय तुफानी बॅटिंग करू शकून आपल्या संघासाठी निश्चित एक स्ट्रॉंग रनांचा डोंगर हा ते उभारू शकतात. त्यांना माहिती आहे की समोरची टीम ही खूप स्ट्रॉंग आहे. डॉक्टर आशिष राठी सर आले तर पहिला चेंडू त्यांचा हलक्या हाताने फ्लिक करत असताना कलात्मक फटका सजवला होता इथे डॉक्टर शंतनू यांनी. 2 धावा. नक्की सर, आपण जे बोलले, दोन्ही संघासाठी हा विजय महत्त्वाचा आहे, कारण एक सामना जिंकून या तिसऱ्या सामन्यामध्ये ते खेळत आहेत. जो संघ विजयी करेल तो क्वालिफाय देखील होणार आहे क्वार्टर फायनलसाठी. 25-1. यावेळी देखील चांगला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न देखील होता. लेट कट खेळण्याचा प्रयत्न त्या डॉक्टर शंतनू यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. अशाच प्रकारे गोलंदाजी काल देखील केली होती डॉक्टर आशिष राठी यांनी. यावेळी देखील खोदून काढलाय चेंडू, पाठवलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. हा चेंडू देखील निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा, परंतु अडवण्यास सपशेल अपयशी. त्याचा फायदा घेत डॉक्टर शंतनू यांच्या बॅटमधून पहिला चौकार. यावेळी देखील लेट खेळत असताना चेंडूला दिशा दिली आहे फक्त हलक्या हाताने प्लेस करत असताना. कलात्मक फटका. 1 धाव. 30 धावा धावफलकावरती. 8.18च्या सरासरीने धावा करतायत CMA टायगर्सचा संघ. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. निश्चितच आपल्या संघासाठी धावा वाचवल्या आहेत. जर हा चेंडू आडला नसता तर कदाचित चौकार गेला असता. चांगलं क्षेत्ररक्षण. एफर्ट लावतायत दोन्ही संघाचे खेळाडू. माहिती आहे महत्त्वाचा सामना आहे. क्वालिफिकेशन धावावर लागलेला आहे. 32 धावा. यावेळी देखील चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. गरकन गिरकी घेतोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. यासोबतच 4 षटकाचा खेळ संपलाय. 32 धावा. 1 गडी गमावून CMA हिरोज चिखली, सॉरी CMA टायगर्स चिखली. नाणेफेकीचा कोल जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय सातपुडा वारिया संघाचा आतापर्यंत बरोबर ठरवत आहेत गोलंदाज.
काल देखील चांगला खेळ दाखवला होता सातपुडा वॉरियर्स संघाने. 180 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या 5 धावांनी सामना गमावा लागला, परंतु काय प्रयत्न केले होते. हार मानली नव्हती शेवटपर्यंत. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. सर बॉलर अंकुश लांडे. तर गोलंदाजी ट्रॅकवर काल ज्या प्लेयरने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला, चांगले प्रयत्न त्यांनी देखील केले सामना जिंकण्यासाठी. डॉक्टर अंकुश आता गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. 32 धावा धावफलकावरती. डॉक्टर अंकुश यांचा पहिला चेंडू डॉक्टर शंतनू यांच्या बॅट मधून आलाय. पहिला धमाका काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये ओव्हर पिच बॉलला पनिश करत असताना डॉक्टर शंतनू यांच्या बॅट मधून हा पहिला षटकार. 38 धावा या 6 धावाच्या सहाय्याने स्वागत केलं या सामन्यामध्ये डॉक्टर अंकुश यांचं. यावेळी देखील स्टेप आउट करत फुलटॉस बनवला चेंडूला, परंतु हलक्या हाताने कलात्मक फटका कव्हरच्या दिशेला. 1 धाव या चेंडूवरती. 39 धावा 39 ला 1. चांगला फटका पाहायला मिळाला डॉक्टर शंतनू यांच्या बॅट मधून. डॉक्टर निलेश गायकवाड सर स्ट्रायकिंग एला असतील. डॉक्टर निलेश यांनी लॉब केलाय. हा चेंडू देखील निघून जाईल. हवा के साथ साथ घटा के संग संग षटकार. मागणं षटक ठरतंय. 3 चेंडू मध्ये 2 षटकार खेचण्यात आलेत. 1 षटकार आलाय डॉक्टर निलेश आणि 1 षटकार डॉक्टर शंतनू यांच्या बॅट मधून. 45 धावा धावफलकावरती. शॉर्ट बॉलला पूल केलंय. चांगला प्रयत्न देते, परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. बाउंड्री चेकची मागणी इथे आली आहे पंचाकडून. थर्ड अंपायर अक्षय सर आता इन ऍक्शन असतील. सर बाउंड्री है बाउंड्री. मनपूर्वक शुभेच्छा. सेव्ह हार्ड प्ले स्मार्ट. लेट्स निलेश यांच्या बॅट मधून दुसरा चौकार. लिंक पाठवून दे मला. त्याच्यावरच जा. यावेळी देखील कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तेथे. 1 धाव या चेंडूवरती. कोऱ्याने धावा काढल्या षटकामध्ये. 50 धावा या 1 धावेसोबत पूर्ण होत असताना CMA टायगर संघाच्या हे देखील स्टेप आउट करत कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तेथे. 1च धाव चेंडूवरती देखील मिळेल. यासोबतच 5 षटकाची समाप्ती झाली आहे. 51 धावा. 1 गडी गमावून CMA टायगर्स चिखली हा संघ चांगलं क्रिकेट या ओव्हरमध्ये वापसी करत असताना CMA टायगर्स हा संघ या मॅचमध्ये देखील मजा येणार आहे. कालचा सामना देखील रोमांचक राहिला. कालच्या दिवसामध्ये देखील धावांचा अक्षरशः पाऊस पडताना आपण बघितला. पहिल्या सामन्यामध्ये रॉयल्स मेकर या संघाने देखील 170 धावा काढल्या. त्याचा पाठलाग करत असताना 122 धावापर्यंत CMA हिरोज संघाने मजल मारली. त्यानंतर देखील सातपुडा वॉरियर्स संघाने 157 धावा तब्बल उभारल्या.
नंतर GHB बुलढाणा संघाने देखील 140 धावांचा पल्ला पार केला आणि शेवटच्या सामन्यामध्ये तर अक्षरशः 180 धावा बनल्या आणि त्या धावा चेस होत्या होत्या अवघ्या 4 धावांनी राहिल्या. चांगलं क्रिकेट कालच्या तारखेमध्ये देखील पाहायला मिळालं. आज देखील आशा असेल. पहिला चेंडू यारकर चेंडू पेश केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढत असताना डॉक्टर शंतनू. बॉलर कोण आहे? डॉक्टर आदित्य जाधव सर आलेत. पहिलं षटक देखील चांगलं हाताळलं होतं डॉक्टर आदित्य सर यांनी. केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या. हे देखील चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला चेंडू. निर्धाव चेंडू. टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय. आतापर्यंत 9.75च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. 52. काहीशा क्षेत्रक्षणामध्ये देखील चेंजेस करत असताना सातपुडा वारियर्स संघाचे कर्णधार 52 धावा धावफलकावरती. इथून जर विचार केला तर 117 धावापर्यंत मजल मारू शकतात. या सरासरीने जर धावा करत गेले तर. यावेळी देखील चांगला चेंडू अतिरिक्त उसळी घेत सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय चेंडू. चांगला चेंडू टाकत असताना वेग देखील या चेंडूमध्ये होता आणि या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक देखील होईल. ड्रिंक्स ट्रॉली कृपया तयार ठेवायची आहे. यावेळी देखील सरळ बॅटने चेंडू फेकून दिलाय. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा डॉक्टर निलेश यांच्या बॅटमधून हा दुसरा धमाका. षटकार 58 धावांवर जाऊन पोहोचलाय. आता CMA टायगर्स यांचा स्कोर. डॉक्टर निलेश गायकवाड देखील तुफानी फलंदाजी करतायत. 188च्या स्ट्राईक रेटने 17 बॉलमध्ये 32 धावांवर पोहोचलेत. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढत असताना मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण देते. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतील. 60 धावा धावफलकावरती. 60ला 1. 5.5 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बाहेरची कडा परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडतोय. नशिबाची साथ मिळाली ते डॉक्टर निलेश यांना. 61 धावा यासोबतच ड्रिंक्स ब्रेक
युनायटेड. धन्यवाद. डॉक्टर आशिष राठी सर आलेत 7वं षटक घेऊन. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून देखील राहिली आहे. 63 धावा धावफलकावरती. यावेळी देखील आडव्या बॅटने समोरच्या दिशेला फटका सजवलाय. हा चेंडू देखील निघून जाईल. डॉक्टर निलेश यांच्या बॅट मधून हा 3रा धमाका षटकार. चांगली फलंदाजी करतायत डॉक्टर निलेश. या सामन्यामध्ये 22 चेंडूमध्ये 43 वर जाऊन पोहोचलेत. 2 षटकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 2 चौकार आणि 3 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून. शॉर्ट बॉल होता. आडव्या बॅटने समोरच्या दिशेला फटका सजवत असताना यावेळी देखील लिडिंग एज चेंडू मागच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. एकच धाव्या चेंडूवरती 70 धावा धावफलकावरती. 6.4 चेंडूचा खेळ संपलाय. हल्ला चढवला गेलाय डॉक्टर आशिष राठी यांच्यावरती. यावेळी देखील चांगला चेंडू. थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू घोषित करत असताना पंच या अतिरिक्त एका धावेसोबत 71 धावा धावफलकावरती. यावेळी देखील थोडा स्लो. हॅलो, कॉट बिहाइंडच्या स्वरूपात लागलाय हा दुसरा झटका. डॉक्टर शंतनू परत आहेत या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. 18 धावा करत आपल्या संघाकडून दुसरा हादरा लागलाय. चांगली गोलंदाजी डॉक्टर आशिष राठी यांना मिळते. दुसरी विकेट या सामन्यामध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 8.82 ची इकॉनॉमीने त्यांनी 25 धावा देत 2 गडी बाद केलेत. आता त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दाखल होत असताना डॉक्टर पंकज 71 ला 2. 10.39 सरासरी धावा आल्या आहेत. मिश्रण केलं होतं गोलंदाज डॉक्टर आशिष यांनी. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात चांगला झेल देखील संपन्न करत असताना विकेट किपर कोण आहे सर? डॉक्टर पवन. चांगली विकेट किपिंग राहिली आहे या स्पर्धेमध्ये. चांगला चेंडू. पुन्हा इनसाइड एज देखील होता. चांगला प्रयत्न येथे डॉक्टर पवन यांचा, परंतु कॅरी करता आला नाहीये चेंडू. यासोबत 7 षटक समाप्त झालेत. 71 धावा 2 गडी गमावून. तर बघूया येणाऱ्या 5 षटकामध्ये कितपर्यंत धावा करतायत. आता गोलंदाजी ट्रॅक वरती डॉक्टर प्रशांत शंकपाल सर. 10.14 सरासरीने 71 धावा. जर अशीच फलंदाजी राहिली तर 122 धावेपर्यंत मजल मारता येईल.
चांगला चेंडू, आतली कडा, चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तेथे पडलेले होते, परंतु चेंडूला अडवण्यात यश आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले एफर्ट्स लावतायत सातपुडा वारियर संघाचे सर्व प्लेयर्स. काल देखील काय खेळ राहिला होता या संघाकडून, अक्षरशः मने जिंकली होती काल या संघाने. तसा खेळ आजही दाखवा लागणार आहे, कारण की त्यांना चांगल्या प्रकारे की हा सामना जवळपास नॉकआउट मॅच आहे. यावेळी देखील चांगला चेंडू, अतिरिक्त उसळी या चेंडूमध्ये पूल करण्याचा देखील प्रयत्न, सपशेल अपयशी. 72 धावा, 7.2 चेंडूचा खेळ संपलाय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. यावेळी देखील आडव्या बॅटने मिड ऑफच्या दिशेला फटका सजवलाय. एक धाव पूर्ण करत असताना डॉक्टर पंकज खातं उघडताय आपल्या या सामन्यामध्ये. एका धावेने 73 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत डॉक्टर प्रशांत शंकपाल सर यांची. केवळ 2 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या आहे. 3 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकत असताना 45 धाव्यांवरती जाऊन पोहोचले डॉक्टर निलेश 24 चेंडूवरती. यासोबतच षटकार खेचत अर्धशतक पूर्ण करत असताना डॉक्टर निलेश 25 चेंडूमध्ये 51 धावा. चांगली गोलंदाजी. वीरेंद्र सहवाग स्टाईलने अर्धशतक पूर्ण केलंय या सामन्यामध्ये. डॉक्टर निलेश यांनी 4था षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. 79 धावा धावफलकावरती. स्टेप आउट करत कौ कॉर्नरला फटका सजवला होता. 4था षटकार. 204च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत फलंदाजी केली आहे. 79 ला 2. खोलवर टप्प्याचा चेंडू. हा चेंडू गॅप मध्ये पाठवलाय. हा चेंडू देखील निघून जाईल. सीमा रेषेच्या बाहेर येईल डॉक्टर निलेश यांच्या बॅट मधून. हा 3रा चौकार. खोल अतिशय तुफानी बॅटिंग. 26 चेंडूमध्ये अतिशय तुफानी बॅटिंग करत 55 धावा काढत आहेत. यावरचा शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत डॉक्टर प्रशांत सर. एक मारण्याच्या नादामध्ये पूर्णपणे चुकलेले आहेत. कुठली धाव नाही, कुठली जोखीम नाही. डॉट चेंडू. या डॉट चेंडू सोबत ओव्हरची झाली समाप्ती. 8 ओव्हरच्या नंतर स्कोर झालेला आहे 83 वर 2 विकेट CMA टायगर संघ. हॅलो. हां. विशाल भाऊ, काय म्हणता येईल अंकुश लांडे सरांबद्दल? त्यांनी काल जशा प्रकारे रनावर अंकुश ठेवला होता, आजही ते अंकुश ठेवण्याचा याच्यामध्ये सफल होतील नाही होतील, काय म्हणणं आहे तुमचं? काल देखील चांगली सुरुवात सर डॉक्टर अंकुश यांच्या माध्यमातून राहिली होती. जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी केली, परंतु आज जर विचार केला ना, पहिल्या ओव्हरमध्ये देखील हा फटका सजवलाय आणि पहिल्या चेंडूवरती नावाप्रमाणे अंकुश लावताय डॉक्टर पंकज यांच्या बॅटिंग वरती आणि पाठवतात त्यांना पवेलियन मध्ये. पहिला विकेट घेत असताना या सामन्यामध्ये डॉक्टर अंकुश एक्स फॅक्टर खेळाडू देखील आहे हा संघाचा. मी तुम्हाला म्हटलं होतं का आपल्या संघासाठी रनावर अंकुश लावण्यासाठी ते मदत होतील. खरोखर आपल्या संघासाठी रनावर खरोखर अंकुश लावताना दिसत आहेत अंकुश लांडे सर. पहिल्या षटकामध्ये त्यांना 19 धावा पडल्या होत्या, परंतु या षटकाची सुरुवात 1 विकेटने केली. आता स्ट्रायकिंग एंडला असेल डॉक्टर सागर गवई. मागच्या सामन्यामध्ये या खेळून देखील धावांचा पाऊस पाडला होता. 5 चेंडूमध्ये 27 धावा तब्बल एका ओव्हरमध्ये ठोकल्या होत्या. तो पराक्रम देखील
डॉक्टर सागर गवई यांनी केलाय सर. अगदी अगदी बरोबर आहे. दोन्ही बॅट्समन हे अतिशय उत्कृष्ट बॅट्समन आहेत. बघूया पुढील डॉक्टर सागर यांच्यासाठी पहिला चेंडू स्क्वेअर कट. डॉक्टर सागर यांचा क्लास. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. खातं खोलण्याची ही स्टाईल डॉक्टर सागर गवई यांची. 87 धावा. ग्राउंडला गुदगुल्या गुदगुल्या करत हा चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. आल्या आल्या चौकार ठोकून आपले इरादे अगदी स्पष्ट करताना दिसत आहेत सागर गवई. 87 ला 3. हा चेंडू देखील आडव्या बॅटने कौ कॉर्नरला चेंडू पाठवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा आतापर्यंत पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होत होता परंतु नकार देत असताना डॉक्टर सागर. 88 ला 3. अतिशय चांगला निर्णय असं म्हणता येईल, कारण की जोखीम जेवढी आहे करण्याची तेवढीच आपली विकेट सुद्धा जाण्याची सुद्धा जोखीम म्हणता येईल. या रनावर वेळेत थांबवला. यावेळी डाऊन द ग्राउंड हा फटका सजवलाय. चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चेंडू होईल फरार. येईल डॉक्टर निलेश यांच्या बॅट मधून 5वा षटकार. आधीच्या बॉलला ग्राउंडला गुदगुल्या करत ग्राउंडच्या बाहेर पाठवलं होता, परंतु यावेळेस त्यांनी गुदगुल्या न करता ग्राउंडच्या वरतून ढगाला बुक्क्या मारत हा बाउंड्रीच्या बाहेर पाठवत छक्कार लावलेला आहे आपल्या संघासाठी. 28 बॉल 61 धावेवरती डॉक्टर निलेश गायकवाड. चांगला चेंडू मिश्रण करत असताना, क्वालिटी बॉलिंग दाखवत असताना या सामन्यामध्ये सर मजा येणार आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नवीन पाहायला मिळतंय. दोन्ही संघाकडून चांगले प्रयत्न देखील होत आहेत. दोन बलाढ्य संघातील एक महत्त्वाचा सामना आहे. नॉकआउटचा सामना असेल दोन्ही संघासाठी. 94 ला 3. या देखील सरळ बॅटने या चेंडूला पाठवलंय मिड ऑन सीमारेषेच्या बाहेर. बॉटम हँडचा देखील चांगला वापर. येईल डॉक्टर निलेश यांच्या बॅटमधून 4था चौकार. 30 बॉलमध्ये 65 रनांची अतिशय तुफानी बॅटिंग करत आहे निलेश गायकवाड, ज्याच्यामध्ये 5 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश आहे. सर आपण बघितलं मागील काही दिवसामध्ये क्षेत्ररक्षणाचा देखील दर्जा वाढलाय. 98 धावा 98 ला 3. 9 षटकाचा खेळ संपलाय. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालंय सर्व डॉक्टर मंडळीकडून खास BDPL साठी देखील बिजी शेड्यूलमधून सराव करत असताना BDPLचे सामने खेळतात. ज्या प्रकारे हा क्रिकेटचा दर्जा दाखवलाय त्याबद्दल काय मत असेल? नाही अतिशय अतिशय काय म्हणता येईल त्याला सलाम देणार प्रत्येक खेळाडूला. आपलं जे बिजी शेड्यूल आहे ते बिजी शेड्यूल पूर्णपणे बाजूला ठेवत खेळाला प्राधान्य देत आहेत हे सगळे संघाचे जे खेळाडू आहेत आज ग्राउंडवर आपल्याला उपस्थित दिसत आहेत. डॉक्टर आदित्य जाधव सर आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. नुसता अतिक्रमणचा खेळ पुढील 3 षटकांचा. बघूया कोण अतिक्रमण करत आहेत, बॉलर की बॅट्समन. 98 ला पहिला चेंडू. काय बाहेरची कडा लागत चेंडू मागच्या दिशेला. 99 धावा धावपलकावरती. 10व्या षटकाचा खेळ आता सुरू झालाय. चांगली गोलंदाजी डॉक्टर आदित्य जाधव सातपुडा वारिस संघाकडून यांची देखील राहिली आहे. आता आपल्याला निलेश गायकवाड अतिशय स्फोटक बॅटिंग करताना. हा चेंडू देखील डाऊन द ग्राउंड त्याच प्रकारचा फटका चेंडू हवेत आणि हा चेंडू देखील निघून जाईल. 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर आलाय. डॉक्टर निलेश गायकवाड यांच्या बॅटमधून 5वा धमाका चौकार. चौकार षटकाराची भाषा बोलतायत डॉक्टर निलेश. या सामन्यामध्ये 5 षटकार आणि 5 चौकाराच्या सहाय्याने 31 बॉलमध्ये 69 धावांवरती जाऊन पोहोचलेत. हा चेंडू देखील पायावरती होता. शरीराला जाऊन आदळतो. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं डॉक्टर आदित्य जाधव यांनी. आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिले आहे.
22 धावा खर्च केल्या आहेत 2.3 चेंडूमध्ये 103 धावा धावफलकावरती 10व्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. हा चेंडू देखील झेल घेण्याचा तिथे प्रयत्न देखील चांगला होता. फ्लॅट हा फटका सजवत असताना 2 धावा पूर्ण, तिसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय आणि 3 धावा पूर्ण करत असताना बाउंड्री चेकची देखील मागणी असेल. आता अक्षय सर देखील इन ऍक्शन असतील. बाउंड्री चेकची मागणी केली आहे. सर सेफ आहे. 3 धावा या चेंडूवरती प्राप्त होताना एकशे 6 धावा आता स्ट्रायकिंग वरती डॉक्टर सागर गवई असतील. हे देखील पिंच हिटर मधून उभरलेत आपल्या संघासाठी. 3 चेंडूमध्ये 6 धावा त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत. या लिडिंग एज चेंडू हवेमध्ये जास्त वर गेलाय, स्थिरावलाय, नो मॅच लाईन मध्ये लँड झालाय. जास्त हवेत गेला होता, त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. थोडं शरीराच्या दूर खेळण्याचा प्रयत्न होता, त्या कारणाने हा फटका सजवता आला नाहीये डॉक्टर सागर यांना. 8 धावा 10 बॉलकावरती चांगली गोलंदाजी डॉक्टर आदित्य जाधव. यावेळी देखील चेंडू मागच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय, थोडं फंबल झालंय. दुसऱ्या धावीला नकार देत असताना डॉक्टर निलेश. 10 ओव्हरच्या षटकानंतर स्कोर झालेला 109 रन 3 विकेटच्या नुकसानीवर. उरलेला हा 2 ओव्हरचा सामना बघायला आपल्याला खरोखर एक उत्सुकता लागलेली असेल, कारण की 2 ओव्हरमध्ये बघूया अतिक्रमण कोण कोणावर करतंय, बॉलर बॅट्समन की बॅट्समन बॉलरवर. इकॉनॉमिकल गोलंदाजी, केवळ 11 धावा खर्च केल्या आहेत डॉक्टर आदित्य यांनी या षटकामध्ये. आता बघूया नवीन गोलंदाज येत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. आता प्रयत्न असेल सीएमए टायगर संघाचा देखील या 2 षटकामध्ये अतिक्रमण करण्याचा. प्रत्येक बॉलवर आपल्याला काहीतरी वेगळं पाहण्याला भेटू शकते या प्रत्येक बॉलवर. उरलेल्या 12 चेंडूवर कोणी स्ट्राईकवर आहेत गायकवाड. सर बॉलर कोण आहे? गवई आहे सर. गवई. डॉक्टर योगेश यांचा पहिला चेंडू. या चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाठवलंय. 1 धाव पूर्ण केली आहे. या एका धावेने धाव फलक हलतंय 110 धावा. आता येणाऱ्या 11 चेंडू मध्ये बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत सीएमए टायगरचा संघ. डॉक्टर निलेश. आडव्या बॅटने या चेंडूला देखील फेकून दिलंय मैदानात. काटाकीर षटकार. 116 धावा. काय फलंदाजी करतायत डॉक्टर निलेश गायकवाड सर. 6वा षटकार त्यांच्या बॅट मधून ते वैयक्तिक पोहोचलेत. 34 चेंडू मध्ये 78 धावांवरती. चांगली फलंदाजी डॉक्टर निलेश यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय बॉल पेश केला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एकदा पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात डॉक्टर सागर गवई यांनी. डॉक्टर सागर गवई झालेत बाद. सर फिल्डर कोण होते थ्रो केलेले? डॉक्टर निलेश गायकवाड यांना स्ट्राईकवर आणण्यासाठी आपली विकेट टॅग करत असताना डॉक्टर सागर असंच दिसून आलं. या चेंडूवरती 117 धावा 4 गडी गमावून. आता येणाऱ्या 9 चेंडू मध्ये बघूया कशा प्रकारे खेळी करतायत
डॉक्टर निलेश गायकवाड यांच्यावरती आता जबाबदारी वाढली आहे, कारण त्यांनी चांगली फलंदाजी करून दाखवली. आता संघाचे कर्णधार गौरव महेंद्र सर आलेत फलंदाजीसाठी. यांनी देखील या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. बघूया ते कशा प्रकारे आता फलंदाजी करतायत. बरोबर आहे, त्याच्यात दुसरा अपडेट नाही झाला सर. पुन्हा एकदा डॉक्टर निलेश यांचा ब्रँड. चेंडू जाईल डगआउटला सलामी देत सरळ रस्त्यावरती षटकार. डॉक्टर निलेश यांच्या स्लॉट मध्ये जर चेंडू आला तर ते बाजूवाल्या प्लॉट मध्ये फेकून देतात. 123 धावा, 123 ला 4. चांगली फलंदाजी. 36 चेंडू मध्ये 85 धावांवर जाऊन पोहोचले. आज आपल्याला कदाचित एक शतक पाहायला मिळू शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. BDPL 10 मधील पहिलं शतक येईल का हाच प्रश्न आता असेल. आशा लागली आहे डॉक्टर निलेश यांच्या माध्यमातून. यावेळी देखील परफेक्ट यॉर्कर पेश केलाय. काय गोलंदाजी देखील राहिली आहे. पुन्हा एकदा इथे रनआउटचा चान्स क्रिएट झालाय. नकारत असताना पाय लागल्यामुळे पहिले पाय लागला होता. 2 धावा पूर्ण केलाय चपळाईच्या. चपळाई दाखवत असताना 125 धावा, 125 ला 4. 10.5 चेंडूचा खेळ संपलाय. डॉक्टर निलेश गायकवाड सर 87 धावा 37 चेंडू मध्ये 235च्या स्ट्राईक रेटने 7 षटकार त्यांच्या बॅटमधून. 5 चौकार देखील आलेत. 125 ला 4. 37 चेंडू मध्ये 87 धावांची खेळी. एक चेंडू हा दोनच पकडलेत ना. 125 ला 4. शेवटचा चेंडू घेऊन येतात आपल्या षटकाचा. यावेळी देखील आडव्या बॅटने या चेंडूला पाठवलंय. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न नकारतायत डॉक्टर निलेश. 126 धावा 11 षटकाच्या समाप्तीनंतर 11.45च्या सरासरीने आतापर्यंत 126 धावा झाल्या आहेत. 38 बॉलमध्ये 88 धावांवर जाऊन पोहोचलेत डॉक्टर निलेश गायकवाड. बघूया येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कितपर्यंत धावापर्यंत पोहोचतायत CMA टायगरचा संघ. जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रत्येक बॉलवर प्रयत्न असेल दोन्ही बॅट्समनचा. त्यामध्ये गौरव महेंद्रे सर अजूनही बॅटिंगवर आलेले आपल्याला दिसत नाहीयेत. सर ज्या प्रकारे डॉक्टर निलेश गायकवाड सर फलंदाजी करतायत तर त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न देखील राहिला आहे. डॉक्टर सागर गवईने देखील त्यांच्यासाठी आपली विकेट सॅक्रिफाईस करताना आपण बघितलं. त्यांना माहीत आहे या 6 चेंडूमध्ये डॉक्टर निलेश गायकवाड सर 2 मोठे फटके जरूर खेळतील. तो त्यांचा प्रयत्न असेल. या ओव्हरमध्ये देखील 13-14 धावा काढण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. काय म्हणता येईल तुम्हाला. निलेश गायकवाड यांचे 88 रन झालेले आणि 6 चेंडू हातामध्ये आहेत. चान्सेस दिसत आहेत त्यांचे. ज्या प्रकारे ते फटकेबाजी करतायत पहिलं शतक येऊ शकतं या BDPL 10चं. लीडिंग आहे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय. चांगला प्रयत्न राहिलाय क्षेत्ररक्षकाचा. पोहोचू शकले नाहीये चेंडू पर्यंत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्याय. चांगले एफर्ट सुद्धा लावतायत सातपुडा वॉरियर्स संघ. एकजुटीने खेळत आलाय संघ. कालच्या तारखेमध्ये देखील आपण बघितलं या संघाने अक्षरशः मने जिंकणारा खेळ केलाय. जाऊन पोहोचलेले आहेत 90 धावांवर गायकवाड. बघूया उरलेले 5 चेंडू. यावेळी देखील आडव्या बॅटने हा चेंडू हवेत. झेल येते मात्र होतोय ड्रॉप. या चेंडूवरती देखील मिळेल 2 धावा. 92 धावेवरती जाऊन पोहोचलेत. BDPL 10चा हा हाय स्कोर वैयक्तिक हाय स्कोर झालाय 92. काल देखील 31 चेंडूमध्ये 91 धावा काढल्या होत्या डॉक्टर सागर सवडतकर यांनी. परंतु आज डॉक्टर निलेश गायकवाड देखील जाऊन पोहोचलेत 92 वरती. पूल पॉवरफुल देखील आहे परंतु मध्ये अडथळा आला. 5व्या अटेम्प्ट मध्ये हा झेल संपन्न करत असताना परंतु काय खेळी केली आहे डॉक्टर निलेश यांनी. जर डॉक्टर निलेश यांची फलंदाजी आवडली असेल तर डॉक्टर निलेश गायकवाड सर यांना
यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. चांगली फलंदाजी. सर कॅच कोणी पकडला तो? डॉक्टर अभिजित यांनी मागच्या चेंडूवरती जी चूक केली होती ती सुधारली आहे या चेंडूवरती. चौथ्या अटेम्प्ट मध्ये झेल संपन्न केला. चांगला झेल त्यांच्या माध्यमातून. फटका जरूर सजवला होता. पुलचा प्रयत्न देखील होता. आता डॉक्टर सागर शेळके आलेत. आज थोडं बॅटिंग साठी खाली आलेत. काहीतरी स्ट्रॅटर्जी असेल संघाची. 130 धावा झाल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पायाला जाऊन आदळलाय चेंडू. चांगली गोलंदाजी राहिली आहे षटकामध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी डॉक्टर प्रशांत शंकपाल सर यांच्या माध्यमातून. यावेळी देखील डॉक्टर गौरव महेंद्र यांच्यासाठी पहिला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण देते. थोडी आउटफील्ड देखील खराब होती परंतु चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूवरती शेवटपर्यंत नजरा ठेवल्या. 133 धावा. यानंतरचा सामना मातृतीर्थ 11 वर्सेस खामगाव टायटन. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की हा ओव्हर संपला की लगेच आपला टॉस होणार आहे. कृपया दोन्ही कॅप्टननी या इनिंगचा शेवटचा बॉल उडवलाय डॉक्टर आणि हा झेल देखील सुटलाय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न करतील का? 2 धावेसोबत समाधान मानलंय. फटका उडवला होता डॉक्टर गौरव महेंद्र यांनी. 135 धावा काढल्या आहेत. उर्वरित 12 षटकामध्ये 136 धावांचं लक्ष ठेवलंय सातपुडा वारियर्स संघासाठी. मातृतीर्थ संघाचे कर्णधार आणि खामगाव टायटनचे कर्णधार कृपया कृपया टॉस साठी त्यांनी मॅन ऑफ द मॅचच्या बाजूला यायचंय. हॅलो हॅलो डॉक्टर सानप सर, डॉक्टर गाबणे सर यांनी टॉस साठी यायचंय. टॉससाठी लवकरात लवकर येतील. आज 4ही मॅच खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे सर्व मॅच वेळेवर चालू करायचे आहेत. दोन्ही कप्तान टायटन्सचे कप्तान रिसेप्शन येथे आमची टीम त्वरित मार्गदर्शन, नोंदणी आणि अपॉइंटमेंटची सुविधा देते. हेल्प सेंटरमध्ये प्रत्येक प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आणि मदत मिळते. च्या चेकअप रूममध्ये रुग्णांची तपासणी बारकाईने आणि काळजीपूर्वक केली जाते. आपत्कालीन उपचारासाठी आमची प्लास्टर आणि इमर्जन्सी रूम सदैव तत्पर. अचूक तपासणीसाठी अत्याधुनिक एक्स-रे सुविधा. रुग्णांच्या सोयीसाठी स्वतंत्र फिमेल जनरल वॉर्ड आणि मेल जनरल वॉर्ड. स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित. गंभीर रुग्णांसाठी अत्यंत दक्षतेने चालणारा ICU विभाग सदैव सज्ज. जास्त आराम आणि खासगीपणासाठी आमच्या स्पेशल रूम्स आरामदायी आणि पूर्ण सोयीचे. जलद पुनर्वसनासाठी तज्ञ फिजिओथेरपी विभाग. लहान शस्त्रक्रियांसाठी मायनर ओटी आणि मोठ्या शस्त्रक्रियांसाठी सुरक्षित आधुनिक मेजर ओटी कार्यरत. याशिवाय अचूक तपासण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब आणि सुरक्षित ब्लड स्टोरेज युनिट. डॉक्टर रामकृष्ण शिंदे, मी डेंटल सर्जन आहे आणि या मेहकर शहरामध्ये 11/11/91 पासून मी प्रॅक्टिस करतो. 2024 पर्यंत मी प्रॅक्टिस केली. या मधोमध मी एका शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्याचा फाउंडर प्रेसिडेंट मी आहे. या शैक्षणिक संस्थेचं नाव भीमसेन पाटील शिक्षण संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत जवळपास 18 कॉलेजेस रन होतात. त्यामध्ये प्रामुख्याने छोटे मोठे कॉलेज आहेत. त्यामध्ये मोठ्या कॉलेजची स्थापना म्हणजे शिंदे पॉलिटेक्निक कॉलेज,
शिंदे डी एड कॉलेज, नारायणा फार्मसी कॉलेज आणि राम पब्लिक इंटरनॅशनल स्कूल हे सर्व युनिट मेहकर या ठिकाणी आहे. त्याचबरोबर दुसरा एक कॅम्पस वाशिमला सुद्धा एक 15 एकराचा कॅम्पस आहे. त्यामध्ये डी.फार्म, बी.फार्म, एम.फार्म, श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या नावाने आहे. त्याचप्रमाणे त्याच कॅम्पसमध्ये श्रद्धा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर वाशिमला या ठिकाणी 100ची इनटेक असून ते जवळपास 3री बॅच आमची चालू आहे. या ठिकाणी मी अतिशय आनंदपणाने सांगतो की प्रथमच या मेहकर शहरामध्ये BDPL क्रिकेट सामने आमचे डॉक्टर मंडळी घेत आहे. त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझ्याकडनं जे काही सहकार्य लागत असेल तेही मी प्रदान करणारच आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर नरेंद्र गोविंदनाथ प्रोफेसके, गोविंद क्रिटिकल केअर अँड हॉस्पिटल, शिवाजीनगर, मेहकर. आमच्या शारणघर नगरीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येणाऱ्या सगळ्या क्रिकेट खेळाडूंचे व क्रिकेट प्रेमींचे गोविंद क्रिटिकल केअर अँड हॉस्पिटल, शिवाजीनगर, मेहकर यांच्याकडून हार्दिक स्वागत अँड बेस्ट ऑफ लक. मिल्कमॅन कृपया दोन्ही संघाच्या कॅप्टन इकडे पाठवण्यात यावा. सर बॅट्समॅनची नावं सांगा ना. बॅट्समॅनची गवई बॉलर आहे. पहिला चेंडू बाहेरची कडा लागत चेंडू जातोय. पॉइंटच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण खातं उघडलं गेलंय. सर बॅट्समॅनची नावं सांगा ना एकदा. बॅट्समॅनची पलीकडे पवन सुरू पाडले. पवन सर. यही काय फटका सजवलाय चेंडू हवेमध्ये, परंतु हा झेल घेण्याचा चांगला प्रयत्न देते डॉक्टर पंकज यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करतायत डॉक्टर गवई सर. डॉक्टर आशिष हा मोठा गडी आहे. यांनी देखील अक्षरशः धावांचा पाऊस पाडलाय. डॉक्टर पवन देखील चांगली फलंदाजी करतायत BDPL 10च्या माध्यमातून. 2 धावा धाव फलकावरती. एकदा फॉल देऊन देशील. हे देखील कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. अर्ध्या मधा लोक आले होते. थोडी फेकी चुकीची येते. जर थ्रो चांगला झाला असता तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात डॉक्टर पवन यांना परतावं लागलं असतं. दोन्ही संघांना विनंती असेल त्यांनी कृपया
आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा असेल. 3 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी डॉक्टर किशोर गवई सर यांच्या माध्यमातून आतापर्यंत. हे फुलटॉस चेंडू, परंतु लिडिंग एज लागत चेंडू हवेमध्ये गेलाय. 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली. कॉम्बिनेशन देखील नव्हतं या 2 क्षेत्ररक्षणामध्ये. पुन्हा एकदा हा जेल सुटण्यात आलाय. चुका करताय सीएमए टायगरचा संघ. असे जेल पकडावे लागतील जर हा सामना जिंकायचा आहे तर. 4 धावा. हे देखील हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. मागच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. चांगली गोलंदाजी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत राहिली आहे. डॉक्टर किशोर गवई यांच्या माध्यमातून 5 धावा फक्त. डॉक्टर आशिष राठी स्ट्रायकिंग एंडला असेल. हा खेळाडू महत्वाचा आहे सातपुडा वॉरियर्स संघासाठी. चांगला चेंडू यावेळेस. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. यासोबतच षटक समाप्तीची घोषणा. 5 धावा धावफलकावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 5 धावा. पॉवर प्लेचा हा दुसरा ओव्हर, संघाचा दुसरा ओव्हर. डॉक्टर पंकज आले दुसरं षटक घेऊन संघाकडून. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. डॉक्टर यांचा पंकज यांचा पहिला चेंडू इनसाइड एज लागला होता. चांगली गोलंदाजी करताय सीएमए वॉरियर्स संघ. बॅटिंगवर आता बॅटिंगवर ना. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं होतं. यावेळी देखील कट केला. या चेंडूला पाठवलंय गॅप मध्ये. हा चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. डॉक्टर आशिष राठी स्पेशल चौकार. पहिला चौकार आलाय या इनिंगचा डॉक्टर आशिष यांच्या बॅट मधून. हॅलो 10 धावा धावफलकावरती असतील. हॅलो यावेळी देखील खोलवर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढत पाठवलंय कव्हरच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी राहिली होती, परंतु मागच्या चेंडूवरती देखील बघितलं स्कोअर कटचा एक चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळी देखील स्टेप आउट करत या चेंडूला गॅप मध्ये पाठवलंय. डॉक्टर शंतनू ट्रॅव्हल करतायत, परंतु चेंडू देखील निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर पवन यांच्या बॅट मधून हा पहिला धमाका चौकार. 2 चौकार आले या षटकामध्ये. थोडे मागणे ठरतायत डॉक्टर पंकज. पहिल्या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी डॉक्टर किशोर गवई यांच्या माध्यमातून 5 धावा त्यांनी खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये 2 चौकार खेचलेत. एक डॉक्टर पवन यांच्या बॅट मधून, एक डॉक्टर आशिष राठी यांच्या बॅट मधून आलाय. 15 धावा धावफलकावरती 136 धावांचा पाठलाग करत असताना यावेळी देखील चेंडू काही टाइम हवेमध्ये होता, परंतु एक टप्पा चेंडू पकडला गेलाय. डायरेक्ट थ्रो असता तर काहीसे चित्र वेगळे असते. 16 धावा या एका धावेने 1.5 चेंडूचा खेळ झालाय.
पुन्हा एकदा ओरपिट लाईनचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक हजर आहे, पहिला हादरा लागतोय. डॉक्टर आशिष यांच्या स्वरूपात चांगला झेल तिथे पकडलाय डॉक्टर निलेश यांनी. 16 धावावरती पहिला हादरा लागलाय. जी चूक पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षकाकडून झाली होती ती चूक या षटकामध्ये झाली नाहीये. पहिला हादरा, मोठा गडी होतोय बाद. डॉक्टर आशिष परततायत. आता स्ट्रायकिंग, आता फलंदाजीसाठी डॉक्टर सय्यद जुबेर आले, ज्यांनी काल पहिल्या सामन्यामध्ये जी फलंदाजी केली होती 7 चेंडूमध्ये तब्बल 38 धावा या फलंदाजाने काढल्या होत्या. ते आता दाखल होत असताना चांगला झेल संपन्न केलाय. आणि बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा उचलावा लागेल. 135 धावांचा पाठलाग करतायत. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत कमी धावा आल्या आहेत, 16 धावा. 2 षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करणारे डॉक्टर किशोर गवई सर आता. कमी धावा आल्या म्हणजे चिखली संघाने अतिशय बांधून ठेवलेले दिसते त्या दोन्ही बॅट्समनला. यावेळी स्टेप आउट करत हा चेंडू कव्हरच्या दिशेला पाठवलाय. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी देखील तिथे पाहायला मिळाली. जर विचार केला ना सर तर सीएमए चिखली हा संघ देखील 17-18 धावेवरतीच होता. तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी देखील हल्ला चढवला होता. 17-1. यावेळी देखील ग्लान्स केलाय. लेट कट खेळत असताना मागच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिस फील्ड, त्याचा फायदा घेत चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेकडे. बाउंड्री चेकची देखील मागणी केली आहे पंचांनी. बघावं लागेल कारण मिसफील्ड झाली होती, त्याचा फायदा घेत अतिरिक्त धावा आल्या आहेत. लेट कटचा भारदार फटका दाखवत असताना डॉक्टर जुबेर सय्यद. कोण का सर बाउंड्री सेफ. बाउंड्री सेफ करत असताना क्षेत्ररक्षक, चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव आपल्या संघासाठी वाचवली आहे. यावेळी स्टेप आउट करत पुल करण्याचा प्रयत्न, परंतु डॉक्टर सागर गवई यांचा चांगला झेल. पहिल्या षटकामध्ये जी चुकी झाली होती ती करतायत आता पूर्ण. 20 ला लागला दुसरा हादरा. सातपुडा वाऱ्यासाठी डॉक्टर पवन होत आहेत बाद. दोन्ही सलामीवीर आता परततायत. आता बॅटिंग साठी येत आहेत डॉक्टर करण राठोड, ज्यांनी अक्षरशः काल धावांचा पाऊस पाडला होता. ते आता दाखल होत असताना डॉक्टर करण राठोड बीडीपीएल मध्ये यांनी देखील चांगला परफॉर्मन्स केला आहे. बघूया आज त्यांची गरज आहे संघाला. ना कस से बड़ा, ना पस से बड़ा, ना कस से बड़ा, ना पस से बड़ा, ना रंग से बड़ा, ना रूप से बड़ा, जो संघ के मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. या सामन्यामध्ये कोण हिरो ठरतोय? चालत असतं, टेन्शन नाही घ्यायचं. डॉक्टर निलेश यांच्यासाठी पहिला चेंडू, थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू घोषित करत असताना अतिरिक्त 1 धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 धावा. 21 ला 2. आता डॉक्टर करण आलेत. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतात. काल चांगली फलंदाजी केली होती डॉक्टर करण यांनी सुद्धा.
यावेळी देखील चांगला फटका सजवलाय लॉंग ऑर्म क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तेथे डॉक्टर शंतनू यांच्या माध्यमातून. कमीत कमी आपल्या संघासाठी 3 धावा वाचत असताना 22 धावा, 22ला 2. इकॉनॉमिकल गोलंदाजी डॉक्टर किशोर गवई सर यांच्या माध्यमातून आतापर्यंत 11 धावा देत एक गडी बाद केलाय. 2 चेंडू या ओव्हरचे यायचे बाकी असतील. 22 धावा धावफलकावरती. यावेळी देखील चांगला चेंडू सन्मानजनकरित्या खेळलाय डॉक्टर जुबेर सय्यद. चांगला चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार घेण्याचा अनुभव देखील आहे डॉक्टर जुबेर सय्यद सर यांच्याकडे. काल देखील मोठे फटके खेळले होते या फलंदाजाने. पुन्हा कट केलाय. हा चेंडू गॅप मध्ये पाठवलाय. 2 क्षेत्ररक्षण ट्रॅव्हल करतायत. चांगला प्रयत्न, परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर जुबेर सय्यद यांच्या बॅट मधून पहिला चौकार. 26 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. सर, ज्या प्रकारे स्कोर कार्ड आहे, काय वाटतं कोण हवी ठरलं या पॉवर प्लेच्या 3 षटकामध्ये? 26ला 2. नाही, नक्कीच 26ला 2 म्हटलं तसं बघितलं तर हॅलो, तसं बघितलं तर 3 षटकाचा जो खेळ झालेला आहे, या षटकामध्ये चिखलीच्या संघाने सातपुड्या वॉरियर संघाला कुठेतरी रोखलेलं असं आपल्याला निश्चितपणे दिसून येत आहे. कारण की 3 ओव्हरमध्ये जशा त्यांना रिक्वायर्ड धावा पाहिजे त्या धावापेक्षा त्यांच्या धावा अतिशय थोड्या कमी आहेत. जर विचार केला तर सीएमए टायगर संघाच्या सर 3 ओव्हरमध्ये 33 धावा होत्या. महत्वाचं म्हणजे एकच गडी त्यांचा बाद झाला होता. इथे 26ला 2 आहे सातपुडा वॉरियर्स संघ. बघूया आता येणाऱ्या या पुढील सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतायत, कारण त्यांच्याकडे देखील खूप डेप्थ आहे फलंदाजीमध्ये. पॉवर प्ले संपलेला असेल आता इथून पुढे. डॉक्टर पंकज यांचा थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू घोषित करत असताना 27 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये देखील 12 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज पंकज यांनी. या षटकाची सुरुवात देखील वाईटने सुरुवात केली आहे. यावेळी हा चेंडू हवेमध्ये स्थिरावलाय डॉक्टर निलेश त्याच्या खाली आणि चांगला झेल पकडत एक मोठा गडी बाद करत असताना डॉक्टर करण राठोड येथे होत आहेत सपशल अपयशी या सामन्यामध्ये. 1 धावेवरती होत आहेत बाद. लागलाय 3रा हादरा सातपुडा वॉरियर्स संघाला. आता अडचणीत सापडलाय संघ. बघूया आता ते कशा प्रकारे खेळ करतायत. 27ला 3 पूर्णांक 1 चेंडू मध्ये. अजूनही 53 बॉलमध्ये 109 रनांची आवश्यकता सातपुड्या संघाला हा सामना जिंकायचा असेल, समोर जायचा असेल तर. कालची अपूर्ण राहिलेली पारी पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत अंकुश लांडे सर. मागील 5 सामन्याचा विचार केला तर 87 धावा काढल्या सर डॉक्टर अंकुश यांनी देखील. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. सन्मानजनकरित्या खेळत असताना या चेंडूला 27 धावा 27ला 3. ही जोडी महत्वाची असेल. या धावसंख्येचा जर विचार केला तर 52 चेंडू मध्ये 109 धावा अजून काढायच्या आहेत. हा चेंडू देखील हवेमध्ये आहे.
आणि हा झेल संपन्न करत असताना एक मोठा गडी बाद केलाय. या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. मोठा मासा गळ्याला लावलाय. सातपुडा वॉरियर्स संघ आता संकटात. सातपुडा वॉरियर्स संघाचा एक्सपेक्टर खेळाडू डॉक्टर अंकुश लांडे होत आहेत बाद. डॉक्टर पंकज यांना मिळाली तिसरी विकेट. कोणी घेतली एकदा चेक करा ना. प्रशांत जाधव मी सांगितलं. सातपुड्यात प्रशांत जाधव. सातपुड्या संघाला अंकुश मध्ये ठेवत असताना अंकुशला बाद करत आहेत चिखली संघाचे फलंदाज, चिखली संघाचे बॉलर. कॅप्टन आता कर्णधार आले स्वतः. कर्णधाराला संकटातून काढावं लागेल या सामन्यातून, कारण संघ संकटात सापडलाय. 27 ला 4 तिसरा गडी बाद केलाय डॉक्टर पंकज यांनी. यांना चुकी केली, थोडं थांबून खेळायला पाहिजे. नंतर यांची एवढी चांगला चेंडू इथे पेश करत असताना डॉक्टर पंकज. 27 ला 4 सातपुडा वॉरियर्स संघ 50 चेंडू 109. आता जिम्मेदारी वाढली आहे डॉक्टर सय्यद जुबेर यांची देखील. हलक्या हाताने प्लेस करत असताना खामगाव संघ इथे आलेला आहे आणि मातृतीर्थ पण इथे आहे. या 6 ओव्हर नंतर दोघांची नाणेफेक होणार आहे, त्यामुळे दोघांना विनंती आहे की 5व्या ओव्हरमध्ये दोघांनी इथे यावं. यावेळी देखील अपील बाहेरची काढा आणि मोठा गळा मासाला पुन्हा एकदा डॉक्टर जुबेर सय्यद देखील होतील बाद. 5वा गडी अर्धा संघ पवेलियन मध्ये पाठवलाय. डॉक्टर पंकज यांची चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये 3 गडी बाद केलेत आणि 4 विकेट त्यांच्या याच्यात. सर हा सामना पूर्णपणे फसलाय, परंतु काल आपण बघितलं होतं ज्या प्रकारे फलंदाजी केली होती सातपुडा वॉरियर्स संघाने. हा संघ सहजासहजी हार मानणार नाहीये. अजिबात हार मानणारा संघ नाहीये. परंतु स्कोर कार्डवर आपण जर बघितलं तर जवळपास अर्धा संघ यांचा बाद झालेला आहे आणि फक्त धावा ज्या आहेत त्या धावा 28 झालेल्या आहे. अजूनही 48 बॉलमध्ये 108 रनची आवश्यकता आहे हा सामना जर सातपुडा संघाला जिंकायचा असेल तर. बघूया आता जे बॅट्समन आहे अमित उगले कॅप्टन, स्वतःच्या खांद्यावर एक फार मोठी जबाबदारी घेऊन त्यांना खेळावी लागेल ही मॅच जिंकायची असेल तर. नक्कीच सर. आता डॉक्टर शंकपाल सर आले तर ही जोडी महत्वाची असेल. सॉरी प्रशांत शंकपाल सर, ही जोडी महत्वाची आहे आणि चांगली कर्णधार पद भूषवत आहेत डॉक्टर गौरव मेंद्रे. बघा किशोर गवई सर यांना 3रं षटक हाताळण्यासाठी दिलंय. पहिला चेंडू पायरा चेंडू होता. फ्लिक करत असताना मिडुकीच्या क्षेत्रात हा चेंडू पाठवलाय. डॉक्टर शंतनू यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. 29 ला 5 सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये सातपुडा वॉरियर्स हा संघ. काल त्यांनी हे दाखवून दिलं होतं या मैदानामध्ये. 47 चेंडू 107 धावा करायच्या आहेत. परत एक हवेत मारलेला चेंडू आणि फिल्डर बॉल खाली आणि ही परत एक कॅच घेण्यामध्ये यशस्वी. लागलेला हा 7वा झटका संघाला. खामगाव टायटन्सचे कॅप्टन आणि मातृतीर्थचे कॅप्टन यांना दोघांनाही विनंती आहे की त्यांनी टॉससाठी सज्ज राहावं. या 6 ओव्हर नंतर आपण टॉस घेणार आहेत.
हॅलो लाई 29ला 6 अडचणीत सापडला. आता स्ट्रायकिंग एंडला सर बॅट्समॅन कोण आहेत? अभिजित मान. अभिजित मानकर आले. तर हे देखील चांगले फलंदाज आहे. काल त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. आलेच नाही अजून आदित्य गायकवाड. जाधव बाकी येत नाही ना. नाही. हे देखील चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. रनआउटचा देखील चान्स, परंतु फेकी थोडी उशिरा. 29 धावा. काय गोलंदाजी राहिली आहे डॉक्टर किशोर गवई सरांची. 2.3 चेंडूमध्ये केवळ 17 धावा देत 2 गडी बाद केले. त्यांच्यासोबतच डॉक्टर पंकज यांनी चांगली गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये 13 धावा देत तब्बल 4 गडी बाद केलेत. यावेळी देखील हलक्या हाताने कव्हरच्या दिशेला फटका शोधत असताना क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय आणि थ्रो देखील करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे आणि चांगलं कॅप्टन्सी देखील पाहायला मिळाली आहे सर डॉक्टर गौरव मेंद्रे यांच्या माध्यमातून. डॉक्टर किशोर गवई सरांनी चांगली गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. लगेच तिसरं षटक त्यांना हाताळण्यासाठी देऊन दिलंय. स्कोर कार्डवर जर बघितलं तर 6 विकेट भेटलेल्या आहेत. अजून जर एखादी दुसरी विकेट मिळाली तर अजून संघ अडचणीत आणू शकतो. यावेळी पुन्हा एकदा बाहेरची कडा चेंडू मागच्या दिशेने जातोय. थोडं लेट खेळण्याचा प्रयत्न ते केला होता. एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. 32 धावा. 32ला 6. डॉक्टर निलेश यांनी देखील 3 झेल संपन्न केले. आज त्यांचा दिवस चांगला राहिला आहे फलंदाजीमध्ये देखील आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील चांगला दिवस आज जाताना दिसतोय डॉक्टर निलेश. यावेळी देखील चांगला चेंडू हलक्या हाताने खेळत काढत असताना एक पार्टनरशिप बिल्ड करण्याची आवश्यकता देखील असेल. 42 चेंडू 104 धावांची आवश्यकता असेल आणि या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक देखील मैदानात असेल. या ड्रिंक्स ब्रेक मध्ये टॉस आहे खामगाव टायटन्स आणि मातृतीर्थ 11 यांचा. दोन्ही कप्तानांना विनंती आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असतील 32 धावा. 6 गडी गमावून येणारे 42 चेंडू 104 धावांची आवश्यकता असेल. काय गोलंदाजी केली डॉक्टर किशोर गवई सर. 3 षटकामध्ये 19 धावा दिल्या. 6.33च्या सरासरीने 2 गडी महत्वाचे बाद केलेत. आता चांगली कॅप्टन्सी पाहायला मिळाली. तर पुन्हा एकदा ज्या गोलंदाजाने 4 गडी बाद केले डॉक्टर पंकज यांना देखील तिसरा ओव्हर हाताळण्यासाठी दिलंय. डॉक्टर गौरव मेंद्रे यांनी 2 षटकामध्ये त्यांनी देखील 13 धावा देत 4 विकेट घेतल्या. आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाज राहिले दोन्ही सुद्धा. 5 ओव्हर 32 धावा 6 गडी गमावून. पहिला चेंडू कव्हर मध्ये हा चेंडू ढकललाय. डॉक्टर अभिजित यांच्या बॅट मधून हा चेंडू गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण डॉक्टर निलेश यांच्या माध्यमातून. एकच धाव या चेंडूवरती. 33ला 6. यावर नंतर टॉस देखील पुढच्या मॅचचा होणार आहे. यावेळी देखील अपील आणि 5 हायपर लावण्याचा प्रयत्न इथे पराक्रम केलाय. 5 गडी बाद केले डॉक्टर पंकज यांनी. मातृतीर्थ 11 चे कप्तान डॉक्टर आशिष डाबेरे आणि खामगाव टायटन्सचे कप्तान डॉक्टर रविशंकर जाधव या दोघांनाही विनंती आहे की त्यांनी टॉस साठी यावं लवकर. या ओव्हर नंतर टॉस होणार आहे. सातवा हादरा फायपर पूर्ण करत असताना पंकज या सामन्यामध्ये सामन्याचं गणितच पलटून टाकलंय. 40 चेंडू 103 धावांची आवश्यकता. संघ अडचणीत.
हॅलो, यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू. सर बॅट्समॅन कोण आहे बॅट्समॅन? 34ला 7. डॉक्टर योगेश वाघ आलेत आता फलंदाजीसाठी. डॉक्टर अभिजित मानकर सर यांची आता जिम्मेदारी वाढली असेल सर, कारण 7 गडी बाद झालेत. जिम्मेदारी वाढली असेल. यावेळी देखील अपील केली आहे, परंतु नकारतायत पंच. चांगली पंचगिरी या बीडीपीएल 10च्या माध्यमातून अक्षय सर, शुभम सर आणि महबूब सर यांच्या माध्यमातून राहिली तटस्थ पंचगिरी. चंद्रशेखर गायकवाड सर टॉससाठी येतील तिकडनं. अजूनही कोणी एमसीची असतील तरी येतील लवकर. यावेळी देखील स्टेप आउट करत हा चेंडू देखील हवेत आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये डॉक्टर अभिजित यांचा संपवला खेळ. अजून एक मोठा गडी बाद आणि 6वा गडी बाद करण्याचा पराक्रम डॉक्टर पंकज यांनी केलाय या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. आणि ड्रिंक्स ब्रेक यासोबत मैदानात. दुसऱ्या मॅचचा टॉस होत आहे. इथे डॉक्टर रविशंकर जाधव खामगाव टायटन्स आणि आशिष डाबरे सर मातृतीर्थ 11 यांचा टॉस होत आहे. टॉस घेत आहे संतोष नागुलकर सर. टॉस हा आशिष डाबरे सरांनी जिंकलेला आहे. सर काय घेणार? आम्ही पहिले फलंदाजी करूयात. सर फलंदाजी ऑफकोर्स तुमच्याकडे एक चांगली फलंदाजीचा एक रेकॉर्ड आपण पाहतोय. पहिल्या मॅचमध्ये 135 रन उभारले होते तुम्ही, 165 रन बहुतेक 72, आणि त्या हिशोबाने एक चांगली बॅटिंग लाईन तुमच्याकडे आहे. पण आता जशी खामगाव टायटन्स पण खूप चांगली टीम आहे, चांगले बॅट्समन त्यांच्याकडे आहे. फक्त एक त्यांचा सिनियर प्लेअर तो सातपुड्यामध्ये गेला आहे, बाकी सगळे तसे यंगस्टर्स प्लस एक एन्थुजियास्टिक कॅप्टन त्यांच्याकडे आहे जे की चांगले बॅटिंग करू शकतात. त्या हिशोबाने काय विचार कराल? सर खामगावची टीम खूपच छान आहे. आम्ही प्रिपरेशन करून आलो त्याप्रमाणे आम्ही सर्वजण उतरूयात आणि सरांना ऑल द बेस्ट. आर के सर, ऑफकोर्स टॉस आपण हारलेला आहे. पहिल्या मॅचमध्ये तुमचा खूप चांगला परफॉर्मन्स होता. ऑफकोर्स तुम्ही एक सांगितलं होतं की व्हॉट इज लेट्स बी युनायटेड. खूप चांगला कॉन्सेप्ट तुम्ही एक्सप्लेन करून सांगताय. त्याच्यात आशिष डाबरे सरांना तुम्ही स्वतःहून म्हटलं की तुम्ही टॉस जिंको ना जिंको, पण ऑफकोर्स तुम्हाला जे घ्यायचे ते घ्या. काय म्हणणं सर? सर एवढं आता बुलढाणा जिल्हा 10वं सत्र चालू होते आणि एवढ्या 20-22 टीमा खेळत आहेत. वर्षभर आपण सगळे वाट पाहतो क्रिकेटप्रेमी डॉक्टर्स, आणि याच्यातून फिटनेसचा पण एक मंत्र घेऊन आपण चाललो आहे. तर आमच्या ग्रुपमधली मातृतीर्थ सिंदखेड राजा आशिषच्या अंडर सगळ्यात एबल टीम आहे जी ह्या ट्रॉफीची प्रबळ दावेदार ठरू शकते. तर आम्ही त्यांच्याकडे तसं बघतो आणि तरुण सळसळतं रक्त आणि त्यात त्यांचं एक एबल गायडन्स, आणि निश्चितच मातृतीर्थ सिंदखेड राजा ही प्रबळ टीम. त्याच्याविरुद्ध खामगाव टायटन. आमच्याकडे जो काही आहे तो फक्त आत्मविश्वास आहे. तर आत्मविश्वास विरुद्ध एक चांगली ताकद अशी ही मॅच होणार आहे आणि क्रिकेटचा मजा इथे सगळ्यांना घेता येईल. एक चांगली स्पर्धा आम्ही निश्चितच इथे त्यांच्यासमोर एक चांगली स्पर्धा निश्चितच आम्ही दोघे टीम निश्चितच करू आणि सगळ्यांचं मनोरंजन करू. एवढाच काय तो सर कुठेतरी पण तुम्हाला रोखणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला पण ते डिफेंड करावं लागणार आणि पुढच्या क्वार्टर फायनलसाठी एक वे करावं लागणार. असं पाहता आता खामगाव टायटन्स सगळ्यांनाच माहिती आहे आता टीम कशी आहे. म्हणजे थोडेसे वरिष्ठ प्रौढ जोडतोडची सरकार आहे. त्या कंपॅरिझनमध्ये आशिषची टीम खूपच तरुण आहे. पण निश्चितच आत्मविश्वास घेऊनच आज आम्ही हा लढा देणार आहोत आणि कमीत कमी प्रयत्न तर कमीत कमीचाच आहे. पण आता जसं आता मागची मॅच ते खेळले, उत्तम खेळलेत, तर बघूया कसं जातं. इट्स अ गेम आणि क्रिकेटच्या वर तरी कोणीच नाही आहे. तर लेट्स सी व्हॉट इट डज टुडे. न्यूज हीच आहे की टॉस हा मातृतीर्थाने जिंकलेला आहे आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय केला आहे. थँक्यू. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. तर सामन्याकडे वळूया आता. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा 8 गडी गमावून
आता 36 चेंडूमध्ये 102 धावांची आवश्यकता. पूर्णपणे संकटात सापडलाय सातपुरा वॉरियर्स हा संघ. काल त्यांनी देखील धावांचा पाऊस पाडला होता. आज धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस नवीन असतो. प्रत्येक सामन्यामध्ये 0ने सुरुवात करावी लागते. ज्या प्रकारे सर खेळ झालाय, काल धावांचा पाऊस पाडला होता, आज संघर्ष करावा लागतोय. डॉक्टर निलेश आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवरती. फलंदाजीमध्ये जर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला, आता बघूया गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करताय. बघूया 2 विकेट्स घेण्यामध्ये चिखली संघ विजयापासून दूर, सोबत 102 रनांपासून सातपुडा दूर. पहिला चेंडू, या चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर योगेश वाघ यांच्या बॅट मधून संघर्षाचा शंकनार करणारा हा पहिला षटकार. 40 धावा. डॉक्टर निलेश यांचा आल्याबरोबर स्वागत करत असताना षटकाराने डॉक्टर योगेश यांच्या बॅट मधून हा धमाका अजून देखील दाखवून देत आहेत. आम्ही अजून हरलेलो नाहीये, कारण अजून आम्ही पिचवर उभे आहोत. 40ला 8, 6.1 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एकच धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. 41ला 8 आल्याबरोबर षटकाराने स्वागत केलं होतं डॉक्टर निलेश यांचं. तदनंतर चांगला चेंडू पेश करत असताना 41ला 8, 34 बॉल 95 धावा. हा सामना अजून संपलेला नाहीये. चांगला प्रयत्न करतायत. यावेळी देखील लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये स्थिरावलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. चांगला प्रयत्न देते. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 42ला 8 येणारे 33 चेंडू 94 धावा. सातपुडा वॉरियर्स संघ प्रयत्न करतायत, परंतु चांगली गोलंदाजी राहिली आहे आज सीएमए टायगर संघाची. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलवरती पुल केलाय. हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गुल केलाय डॉक्टर योगेश वाघ यांच्या बॅट मधून. हा दुसरा धमाका षटकार. 48ला 8, 32 चेंडू 88 धावा. आता डॉक्टर योगेश वाघ सांगतायत अजून आम्ही हारलेलो नाहीये. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करतायत. काल देखील असेच प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहिलेत. सहजासहजी सामना सोडत नाहीत. चांगला चेंडू. थोडं मागणं राहिलं षटक. 14 धावा आतापर्यंत त्या षटकामध्ये आल्या आहेत. चांगला चेंडू. यासोबतच षटक समाप्तीची घोषणा. आता येणारे 30 चेंडू 88 धावांची आवश्यकता असेल. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा 8 गडी गमावून सातपुडा वॉरियर्स. येणारे 30 चेंडू 88 धावांची आवश्यकता. हा सामना कुठेही जाऊ शकतो, कारण डॉक्टर योगेश वाघ देखील सांगताय फलंदाजी ते देखील चांगली करतायत. डॉक्टर सागर गवे आले तर पहिला चेंडू चांगला चेंडू कट करत असताना आता स्ट्रायकिंग एंडला डॉक्टर योगेश वाघ आले तर 29 चेंडू 87 धावांची आवश्यकता. आणि डॉक्टर
पण आता योगेश वाघ आता जोपर्यंत पिचवर आहेत तोपर्यंत हा सामना जिवंत असेल सातपुडा वारियर्स संघाला, कारण चांगली फलंदाजी त्यांनी करून दाखवली आहे. हा चेंडू देखील हवेत स्थिरावलाय. दोन क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा चेंडू पळतोय. पाच राहिले दोन क्षेत्ररक्षक चेंडूला. एकच धाव या चेंडूवरती. अतिरिक्त गतीने मॅच संपली असती, कॅच घेऊन घ्यायची. बीट करत असताना या चेंडूवरती डॉक्टर सागर गवई 50 ला 8. पुन्हा एकदा ओव्हरपिच लाईनचा चेंडू होता. डीप मिड विकेटला चेंडू ट्रायल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तेथे. एकच धाव. 51 ला 8. 27 चेंडू 85 धावा. मोठे फटके खेळावे लागतील या सामन्यामध्ये. 8 गडी गमावलेत आतापर्यंत. चांगला चेंडू कट करण्याचा देखील प्रयत्न होता. सफल होऊन कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता इकॉनॉमिकल गोलंदाजी डॉक्टर सागर गवई यांच्या माध्यमातून आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या आहेत 4 चेंडू मध्ये. चांगलं गुण लेखन ते रविराज माने यांच्या माध्यमातून. याही पूल करत असताना या चेंडूला देखील पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर योगेश वाघ यांच्या बॅट मधून हा तिसरा धमाका षटकार. अजून पण जिवंत आहे. 57 ला 8. 9 बॉल मध्ये 21 धावेवरती जाऊन पोहोचलेत डॉक्टर हो, एक बॉल बाकी आहे. डॉक्टर योगेश या सामन्यामध्ये दाखवून देत आहेत अजून ते क्रीजवर आहेत. तोपर्यंत हा सामना जिवंत असेल. चांगली फलंदाजी. 25 बॉल 79 धावा करायच्या आहेत. लीडिंग एज चेंडू हवेमध्ये आणि मोठा मासा गळ्याला. सेलिब्रेशन देखील करतायत डॉक्टर सागर गवई, कारण माहित आहे डॉक्टर योगेश सारखा फलंदाजाला बाद केलाय. कृपया विनंती असेल सीएमए टायगर संघाला की त्यांनी विकेटच्या थोडं बाजूला येऊन चर्चा करायची आहे, कारण मातीची विकेट असल्यामुळे ही विकेट मेंटेन करावी लागते. खूप मेहनत घेत आहेत आयोजक ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आतापर्यंत ही स्पर्धा यशस्वी राहिली सुद्धा आहे. आता बघूया फलंदाजीसाठी. हो सर, सर्व आहे. तर पुढील फलंदाज आले तर हॅलो, बॅट्समनचं नाव सांगा. डॉक्टर मंगेश आलेत आता. 9 गडी बाद झालेत. 57 ला 8. आता येणारे 24 चेंडू 79 धावांची आवश्यकता. एक गडी जर बाद केला तर निश्चितच सीएमए टायगरचा संघ एक मोठा विजय मिळू शकतो. हे फुल टॉस बॉल, नो बॉल घोषित करत असताना या चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. भीमर स्वरूपाचा चेंडू आणि हा चौकार आलाय डॉक्टर आदित्य जाधव यांच्या बॅट मधून. पंख जेवले दाखव.
हे काय लिहिलं तुला? थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू घोषित करत असताना फ्री कंटिन्यू असेल. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री. हे काय लिहिलंय 92? कोणाचं लिहिलं हे? इथे पुन्हा एकदा वाईट चेंडू. यावेळी देखील चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन करत असताना डॉक्टर गौरव महिंद्रे सर. पंकज एवढेच उघड पटापटा. डॉट बॉल आहे ना? यावेळी देखील चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, अपयशी ठरले. चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता देखील होते. बंद कर ते पहिले 2 मिनिट. कट नको करू. 64-9. फुलटॉस बॉलवरती पुल केलाय, वन बाउन्स सीमारेषे बाहेर चेंडू हा गोल केलाय. डॉक्टर अभिजित यांच्या बॅट मधून अजून एक धमाका, चौकार. 68 धावा या चौकारा साहाय्याने 9 गडी गमावून आता येणारे 21 चेंडू 68 धावांची आवश्यकता. काल देखील याच कंडिशन मध्ये होता, तिथून चांगली फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा हा फटका सदत असताना मिडच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण देखील केली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न केला नाहीये. एकाच धावे चेंडूवरती मिळेल. 69-9. हे मंगेश साठी पहिला चेंडू, हा चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. येईल मंगेश यांच्या बॅट मधून हा पहिला धमाका, षटकार. नो बॉल चेकची देखील मागणी आली आहे पंच कडून. आता थर्ड अंपायर महबूब सर इन ऍक्शन असतील. डिलिव्हरी आहे. स्पेअर बॉल आणि षटकार आला या चेंडूवरती. बॉल राहिला, एक बॉल राहिला, एक बॉल. हा चेंडू देखील फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, काहीसा टायमिंग झालेला नाहीये, परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. ही जोडी देखील हार मानायला तयार नाहीये. 18 बॉल 60 धावांची आवश्यकता. या सामन्यामध्ये काहीही घडू शकतं. या स्पर्धेच्या माध्यमातून एक गेम मॅन स्पिरिट दाखवत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून लढतायत सातपुडा वॉरियर्सचा संघ. सलाम असेल या संघाला, कारण सहजासहजी हा संघ सामना सोडत नसतो. या सामन्यामध्ये देखील संकटात आलेत, परंतु आतापर्यंत ते लढतायत. प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी काही ना काही 100% देण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर सागर पहिला चेंडू, चांगला चेंडू येते, गॅप मध्ये पाठवलाय. एकच धाव आहे चेंडूवरती.
चांगला चेंडू येते डॉक्टर सागर यांच्या माध्यमातून, परंतु थोडा दिशाही नसल्यामुळे वाईट चेंडू घोषित करत असताना आता येणारे 17 चेंडू 58 धावांची आवश्यकता. डॉक्टर आदित्य जाधव 12 धावेवरती, तर डॉक्टर मंगेश 3 बॉलमध्ये 8 धावा त्यांनी खेचल्या आहेत एक षटकाराच्या साहाय्याने. पुन्हा एकदा आतली कडा, चांगलं यष्टीरक्षण तिथे स्वतः कर्णधार डॉक्टर गौरव महेंद्रे यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल राहिले होते. 11 धावा देत एक गडी बाद केला आतापर्यंत डॉक्टर सागर यांनी. यावेळी देखील चेंडू मध्ये हा चेंडू फेकून दिलाय डॉक्टर आदित्य जाधव स्पेशल षटकार. 15 चेंडू 52 धावांची आवश्यकता. शेवटपर्यंत लढतायत सातपुडा वॉरियर्सचा संघ. ही खासियत राहिली आहे बीडीपीएल 10 मध्ये या संघाची. शेवटची विकेट असून सुद्धा हार मानायला तयार नाही ते. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा पूल केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. 14 चेंडू 52 धावांची आवश्यकता. यावेळी देखील पूल केलाय, हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गोल केलाय. येईल या षटकाचा दुसरा धमाका षटकार. 13 चेंडू 46 धावा. विशाल जी, यहाँ पर बहुत संघर्ष चल रहा है, बहुत कोशिश हो रही है और 2-3 लाइन मुझे याद आ रहा है कि लहरों से डरकर नैया कभी पार नहीं होती, लहरों से डरकर नैया कभी पार नहीं होती, कुछ किए बिना किसी की जय जयकार नहीं होती, संघर्ष करने वालों की, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, नहीं होती, नहीं होती. नक्कीच सर, संघर्ष करतायत, लढतायत, झडतायत, प्रयत्न करतायत. 91ला 9, 13 बॉल 45. काय प्रयत्न चाललेत सातपुडा वॉरियर्स संघाकडून. पुन्हा एकदा आतली कडा, चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. पायाच्या साहाय्याने हा चेंडू अडवलाय. क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल दाखवत असताना कभी कभी क्रिकेट के मैदान में फुटबॉल भी खेलना पड़ता है, क्योंकि ये बॉल अड़ाना जरूरी होता है और बाउंड्री जाने वाला बॉल जो है लगभग फुटबॉल खेलते हैं उसी तरह से अड़ाना पड़ता है. इसलिए क्रिकेट के मैदान में फुटबॉल और सक्सेसफुल फुटबॉल का नज़ारा यहाँ पर फील्डर द्वारा. बघूया आता येणारे 12 चेंडू 43 धावांची आवश्यकता. प्रयत्न इतके प्रामाणिकपणे करा की यशाला देखील आपल्या शिवाय दुसरा मार्ग भेटला नाही पाहिजे. 93ला 9, 10 षटकाचा केस संपलाय. आता गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा निलेश यांना आणलंय. पहिल्या षटकामध्ये थोडे मागडे राहिले होते. हे षटक महत्वाचं असेल, सामना देखील महत्वाचा आहे. 12 चेंडू 43 धावा. पहिला चेंडू, चांगला चेंडू पेश करत असताना एकच धाव्या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपात ही एक धाव आली आहे. 11 चेंडू 42. आता स्ट्रायकिंग एंडला डॉक्टर आदित्य जाधव. मागच्या षटकात 2 षटकारांच्या बॅट मधून हे पुन्हा शॉर्ट बॉल पुल केलाय. हा चेंडू सीमारेषेकडे ट्रायल होते आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर आदित्य जाधव यांच्या बॅट मधून अजून एक धमाका चौकार. रिव्ह्यूची देखील मागणी केली आहे ते पंचांनी.
फेअर बॉल आहे फेअर. सर फेअर डिलेवरी आहे. सरांनी सांगितलं फेअर डिलेवरी. इट्स फेअर बॉल. आता येणारे 10 चेंडू 38 धावांची आवश्यकता. 98-9 काय प्रयत्न करतायत. या प्रयत्नांना माझा सलाम असेल. चांगले प्रयत्न येते सातपुडा वारियर्स संघाने. मन जिंकली आहेत मागील 2 दिवसामध्ये. संपूर्ण क्रीडा रसिकांची मने जिंकणारा हा संघ इथे BDPL 10 मध्ये ठरलाय. 10 चेंडू 38 धावा. डॉक्टर निलेश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण. फंबल झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण करतील. आता येणारे 9 चेंडू 36 धावांची आवश्यकता. मजा येत आहे सामन्यामध्ये. एका टायमाला जर विचार केला ना तर 25ला 5 विकेट पडल्या होत्या. 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. यावेळी देखील पुल करण्याचा प्रयत्न. रनआउटची देखील संधी परंतु चेंडू हातामध्ये आलाच नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपात ही चोरती धाव. धाव फलकावरती 101 धावा. 8 बॉल 35 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 35 धावा. यावेळी चेंडू लिडिंग एज गेट. चेंडू हवेमध्ये. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न तेथे झाला परंतु झेल घेण्यात यशस्वी राहिले नाहीये. 7 बॉल 34. हा सामना कुठेही जाऊ शकतो. चांगली गोलंदाजी राहिली आहे परंतु चांगली फलंदाजी देखील राहिली आतापर्यंत. सुरुवातीला विकेट गेल्या परंतु आता प्रयत्न करतायत. 7-34. यावेळी देखील पूल केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव या चेंडूवरती. यासोबत षटक समाप्त होईल. 103 धावा. 9 गडी गमावून 11 षटकाच्या समाप्तीनंतर आता येणारे 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता. 5 षटकार खेचावे लागतील सामना जिंकण्यासाठी आणि ते करू देखील शकतात. क्षमता देखील आहे डॉक्टर अभिजित यांच्यामध्ये. या अगोदर देखील त्यांनी 3 षटकार आपल्या संघासाठी खेचलेत. यानंतरची जी मॅच आहे त्याच्यात टायटन्स टीमला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी तयारी करावी. जशा ह्या दोन्ही टीम्स बाहेर येतील तुम्ही तुमची क्षेत्ररक्षण लावा आणि मातृतीर्थ 11 यांनी लवकरच आपले फलंदाज उतरवावे. या दोन्ही टीमला विनंती आहे की मॅन ऑफ द मॅचसाठी लवकर यावं. 7 चेंडू 33 धावा. डॉक्टर सागर शेळके सर यांच्यावरती आता जिम्मेदारी दिली आहे. मॅच अजून देखील ऑन आहे. डॉक्टर सागर यांचा पहिला चेंडू. हा चेंडू टोलला आहे. हा चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती हल्ला आलाय डॉक्टर अभिजित यांच्या डॉक्टर आदित्य यांच्या बॅट मधून. हा चौकार. 37 धावा. डॉक्टर आदित्य जाधव 19 बॉल मध्ये 7व्या क्रमांकाला फलंदाजीला आहेत. काय फलंदाजी केली आहे. मॅच इज ऑन. 5 बॉल 29. 5 बॉल 29. काय सामना होतोय. काहीतरी रनअप मध्ये चुकलेत थांबलेत. देखील चांगला चेंडू. मिसफील्ड होत असताना फंबल झालं. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत.
ओव्हरथ्रोच्या सहाय्याने तिसरी धाव निघू शकत असते, परंतु यहाँ पर संघर्ष करने का मौका प्राप्त कर रहे हैं डॉक्टर आदित्य और बहुत ही बड़ी पारी वो खेल रहे हैं। देखते इस मैच का आनंद लेते हुए सभी दर्शक। और ये थोड़ा सा वेरिएशन करते हुए चेंज ऑफ पेस किया, बैट और बॉल का संपर्क नहीं हुआ और डीओटी डॉट बॉल। आता येणारे 4 बॉल 27 धावा। हा चेंडू देखील हवेत, क्षेत्ररक्षक येत आहेत, प्रयत्न चांगला होता परंतु झेल घेण्यात अपयशी राहिलेत। 111 धावा, 111 ला 9। आता फक्त औपचारिकता बाकी असेल, परंतु क्रिकेट हा खेळ अनुचितताचा काही होऊ शकतं। 3 बॉल 25 धावा। यानंतर होणार आणि वंकड विकेट साठी ते सर्वांना विनंती चेक करत असताना थर्ड अंपायर कडे ठेवावी। हा डिसिजन पाठवलाय। खामगाव टायटन्स यांना विनंती की त्यांनी तयारी ठेवावी क्षेत्ररक्षणासाठी। आजच्या मॅचसाठी आपण थोडा अर्धा तास लेट आहे, त्यामुळे विनंती आहे की लवकर आपल्याला दुसरी पण मॅच सुरू करायची आहे आणि फलंदाज तयार ठेवतील मातृतीर्थ 11। तसेच वॉरियर्स सातपुडा आणि टायगर्स यांना पण विनंती राहील की त्यांनी लवकर मॅन ऑफ द मॅचसाठी या साईडला यावे। आउट घोषित केलंय थर्ड अंपायर आणि यासोबतच संघर्ष संपला येते या स्पर्धेमध्ये। टीमला विनंती आहे की त्यांनी डायरेक्ट मॅन ऑफ द मॅच साठी यावं। सातपुडा वॉरियर्स यांना विनंती आहे की त्यांनी लवकर मॅन ऑफ द मॅच साठी यावं। इथे उपस्थित आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर स्वप्नील मेहत्रे सर, डॉक्टर अशोक लद्दर सर, डॉक्टर गोपाल लोखंडे सर, डॉक्टर अनिल इंगळे सर चिखलीहून इथे आलेले आहेत। त्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचच्या खेमेमध्ये यावं। सोबत आजचे आपल्याला मेडल सुद्धा द्यायचे आहेत, त्याच्यामुळे विनंती आहे की त्यांनी लवकर यावं। ज्यांनी लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावावं, मातृतीर्थ आपले लवकर फलंदाज उतरवतील। वॉरियर्स यांना विनंती आहे सातपुड्याच्या की त्यांनी लवकर यावं मॅन ऑफ द मॅचसाठी। टायगर्स विनंती त्यांनी लवकर यावं। आजच्या पहिल्या मॅचमध्ये